लाइट्स चालू करा विनंती आहे. वरती आहे. सामना 4 षटकांचा आहे. गोलंदाज आपण पाहतोय सचिन कोपकर परत एकदा सज्ज होईल. समोर मात्र मला वाटतं धीरज, ज्या धीरजने सोसायटी हाफ मध्ये आपण बघितलं जवळपास 38-39 धावांची खेळी इथे केली होती, तो धीरज परत एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. सचिन कोपकर आपण पाहतो इथे आज इथे चेंडू सुरेख लाजवाब आपण बघतोय मित्रांनो. चेंडू सुरेख टाकला गेलाय. इथे बॅटची कडा आणि चेंडू मात्र थर्ड बॅटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. मला वाटतं थोडीशी चूक फार महागात पडतीये. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4 धावा. इथे आपण पाहतोय कोल्हापूर टप्प्याचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र डागले गेले होतं. एक धाव मिळेल, लेग बॅच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हेरंब वालकेसर आहेत, तर स्क्वेअर लेग पंच राहुलजी जुनवणे. अक्षय मिड विकेटला जे बसलेत ना त्यांना विनंती आहे तुम्ही उठा. ते खाली बसलेले ट्रॅक वरती जे आहेत त्यांना विनंती आहे उठा. इथे चेंडू परत एकदा सुरेख आहे. इथे आपण पाहतोय फटका खेळला गेला, परंतु चेंडू आठ धावा एका षटकानंतर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा फार मोठा अनुभव मित्रांनो राहुल सरांच्या देखील पाठीशी आहे. हेरंब वालकेसर आणखी देखील क्रिकेट खेळतात, पंच म्हणून देखील काम करतात. अगोदरचा सामना मात्र पराभव स्वीकारावा लागला ओम 11 संघाला. इथे मात्र त्यांना पराभूत करून बॉडीगेट संघ मात्र आपण क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. इथे त्यांची भेट एफ प्रेसिडेन्सी संघासोबत पडली आहे. एका षटकानंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता नवीन गोलंदाज लक्ष्मण, ज्या लक्ष्मणनं आपण पाहतो एक चांगली कामगिरी पहिल्यापासून केली आहे. पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील जी स्पर्धा झाली त्यामध्ये देखील लक्ष्मणने चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. 2 खेळाडू नक्कीच जर आपण 2-3 खेळाडूंची नावं जर घ्यायची म्हटलं, सुशील लोणकर म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला असं वाटतं की तो खेळाडू फॉर्म मध्ये आहे. लक्ष्मण कंटिन्यू चांगली गोलंदाजी. लोकेश आपण पाहतो, परंतु आज 19 धावा त्याने खर्च केल्या. परंतु काही खेळाडू आहेत की जे कंटिन्यू चांगली सातत्यपूर्व आपण पाहतोय फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळतात. इथे जाऊयात परत एकदा 12 नंबर जर्सी परिधान केले लक्ष्मण, राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथे मात्र काय घडतंय मला वाटतं बॅटची कडा फलंदाज बाद. Jazz in the mix. फलंदाज मैदानावरती दाखल होईल. आपण जे बोलत होतो मित्रांनो लक्ष्मणच्या बाबतीत ते मात्र खरं करून दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्याने फलंदाजाला बाद केलं. इथे एस्टनच्या पाठीमागे देखील सुरेख झेल शिवा कांबळे टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. औंध नगरीमध्ये इथे मात्र फटका सुरेख चेंडू सरळ जाईल सीमारेषा. चौकार 4 धावा. Jazz in the mix. इथे आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने फटका खेळला गेला होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं मित्रांनो एफ रेसिडेन्सी हा फलंदाज आश्रय तुम्ही बघा 2 चेंडू कशा प्रकारे खेळलेत. लक्ष्मण सारख्या ताकदवर गोलंदाजा विरोधामध्ये सुरेख फटका खेळला आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने इथे चेंडू टोलवताना आपण बघितलंय. म्हणजे क्लास मित्रांनो मैदानावरती आपल्याला दाखवताना आश्रय पाहायला मिळतोय. इथे इथे पाहतोय आपण खऱ्या अर्थाने एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. आता पुढील हॅलो इथे आपण पाहतोय आश्रयच्या बॅट मधून मात्र सुरेख फटका चेंडू षटकार साधावा. धन्यवाद. पुढील संघाने इथे या बंडू शेठ भोसले, झुंजार 11 आणि अण्णा 11 आणि लगेच या लॉट्स आपण करणार आहोत. मैदानावरती आपण पाहतोय अनेक प्राणी परंतु याला देखील महत्व आहे. 1958 ला जर तुम्ही बघितलं मला वाटलं रशियाने स्पुटनिक मधून यावेळेस फटका खेळलाय. आपण पाहतोय चेंडू हवे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद.
इथे मात्र आपण पाहतोय फटका सुरेख खेळलाय तुषारच्या बॅट मधून, मात्र झेल सुटलाय. एक चांगला प्रयत्न. Jazz in the एक रन mix. शॉर्ट. एक रन शॉर्ट आहे. या इस्माईल या झुंजार संघाचा मित्रांनो अनुभवी खेळाडू आज कर्णधार पद बहाल केले. एक रन शॉर्ट आहे. अण्णा 11 या. फक्त अण्णा 11 संघाचे कर्णधार आता इथं उपस्थित नाहीयेत. झुंजारी अण्णा 11 लवकर या. झुंजार 11 आणि बंडूशेठ भोसले आपण पाहतोय ते संघाचे संघनायक आलेत. धावफलकावरती जाऊयात. 21 धावा. तुषार मित्रांनो मैदानावरती आहे. तुषार आणि धीरज या दोघांची जोडी आहे. इथे मात्र बॅट चालकीशीकडे लागते. चेंडू फाईन लेगला जातोय. चेंडू अडवला जाईल. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने धावफलकावरती वाढ. 22 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजचा शेवटचा दिवस आहे. तब्बल 51,000 रकमेची स्पर्धा आहे. पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील आपण पाहतोय झुंजार संघ तब्बल फायनलमध्ये दाखल झाला होता आणि एक चेंडू एक धाव दौड संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहतोय हार पत्करावी लागली होती आज. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेला. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 24 धावा. इथे मात्र आपण पाहतोय फुलटॉस चेंडू. फटका सुरेख. काय घडणार? सचिन खोपकर बदलू शकणार नाही. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकारचा धावा. इथे आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र खोदून काढलाय. लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू रपाटमोर आहे. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 31 धावा. सर एक शेवट. 31 धावा धावफलकावरती आहेत. आज शेवट दिवस आहे क्वार्टर फायनलचा. इथे पुढे सरसावून फटका खेळलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवे. झेल पर्यंत 2 क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. इथे आपण लॉट्स करतोय. लक्ष द्या. लाईव्ह कॅमेरा देखील आता लॉट्स जिथं आपण पाडत आहोत तर त्यांच्यावरती येईल. तीन षटकानंतर 33 धावा. आपण लॉट्स खाली इथं पाडत आहोत. लक्ष द्या. इथे लाईव्ह देखील तुम्ही बघू शकता. छोट्या मुलाकडून आपण पाहतोय 2 चिठ्ठे इथे उचललेले आहेत. इथे आता संघाची 2 नावे येतील. अण्णा 11 ची चिठ्ठी निघाली आहे. त्यांच्या विरोधामध्ये आता कोण असेल? बंडूशेठ भोसले. पहिला सेमीफायनल. अण्णा 11 आणि बंडूशेठ भोसले पहिला सेमीफायनल आणि झुंजार 11 आणि यातला विनर दुसरा सेमीफायनल मित्रांनो रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अण्णा 11 चे कर्णधार या आणि बंडूशेठ भोसले संघाचे कर्णधार देखील. आपण थांबा. आता लगेच आपण नाणेफेकीचा कौल करूयात. गोलंदाज सुनील मित्रांनो आपल्याला शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आला. 4
सेमीफायनलचे सामने मात्र 5 षटकांचे होतील. राहुल सर बरोबर ना? 5 षटकांचे सामने आपण नक्कीच सेमीफायनलचे खेळवणार आहोत. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे. सिद्धार्थ चेंडूवरती जाईल, चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? इथे 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ 35. चला या बंडूशेठ भोसले संघाचा कर्णधार आपण पुढे या आणि अण्णा 11 संघाचे कर्णधार सचिन नकाते यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल होईल. इथे फुल टॉस आणि मला वाटतं झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, धीरज या ठिकाणी बाद. छत्तीस धावा झालेत विजयासाठी बॉडीगेट संघाला 37 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. ए प्रेसिडेन्सी विनंती आहे.
Black beats, beats. D K K. चला बॉडीगेट संघ 2 फलंदाज पाठवून द्या. हॅलो, आपण पाहतोय 34 धावांची गरज आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी 47 धावा खूप लवकर बनवल्यात. इथे आज खऱ्या अर्थाने एफ प्रेसिडेन्सी म्हणावी तशी फलंदाजी झाली नाही, कारण 96 धावा ज्या संघाने बनवल्यात, ज्या संघाने एक चेंडू 4 असताना षटकार मारलाय, परंतु हे क्रिकेट आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं होतं की कदाचित एफ प्रेसिडेन्सी त्या दिवशी हारला देखील असता, परंतु इथे मात्र सामना जिंकला आणि आज क्वार्टर फायनलपर्यंत दाखल झालेत. क्रिकेट मात्र यांनी या स्पर्धेमध्ये सगळं काही यांच्या नावावरती देखील आहे. एक रेकॉर्ड देखील यांनी क्रिएट केलंय आणि रोमांचक थरार देखील आपण पाहतोय क्रिकेटचा आपल्याला या औंधच्या मैदानावरती पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. 37 धावांची गरज. चला या प्रेसिडेन्सी आता क्षेत्ररक्षण लगेच सजवा. फलंदाज आलेत निखिल सर, सॉरी सचिन नकादे सर आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं समालोचन करतील नक्कीच. मी सुरुवात, बोला सर काय म्हणताय. एक देऊ का चेंडू, एक नवीन चेंडू द्या, नवीन द्या. सचिन नकादे सरांकडे नक्कीच मी जातोय. सर आता 37 धावांचं टार्गेट इथे पूर्ण करावं लागेल. या अगोदर सिद्धार्थने खूप सुंदर फलंदाजी केली आणि हे घरचं मैदान आहे, तर याचा कशा प्रकारे त्यांना फायदा होईल आणि क्वार्टर फायनलचं काय दडपण यांच्यावरती असणार आहे का. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि क्रिकेटबद्दल बोलायचं, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. जिथे मागच्याच मॅचमध्ये 46 धावा या खूप कमी षटकामध्ये केल्या होत्या, तिथे ज्या 36 धावांचा पाठलाग करताना कशी फलंदाजी करतायत ते पाहूया. स्ट्राईकला सिद्धार्थ आहे, नॉन स्ट्राईकला शिवाजी कांबळे आहेत. 37 धावा विजयासाठी हव्यात बॉडीगेट संघाला. बॉडीगेट संघ हा नावाजलेला संघ आहे. पहिल्या षटकातील दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. उत्तुंग असा मारलेला सिद्धार्थ यांनी, बघूया झेलबाद होतोय का. खूप वेळ हवेत आहे आणि झेल सुटलेला आहे. धावबादचाही त्यांचा प्रयत्न चुकलेला आहे. 2 धावा निघालेल्या आहेत या चेंडू. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा मारलेला फटका बराच वेळ हवेत होता, हवेत तरंगत होता आणि जमलिंग झालिंग कॅच सुटला. झेल हा सुटलाय. दुसऱ्या इनिंगचा पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर झेल सुटला आणि 2 धावा काढल्यात. दुसरा चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे. छान सुरेख असा चेंडू.
तुषार आहे एफ रेसिडेन्सी संघासाठी पहिले षटक टाकत आहे. सुरेख चेंडू आउटस्विंग करत आहेत. ऑफ स्टंप पासून बाहेर काढत आहे, फलंदाजापासून दूर ठेवत आहे. सुरेख अशी गोलंदाजी तुषार यांची सिद्धार्थ यांना समजत नाहीये. सिद्धार्थ हे नावाजलेले फलंदाज आहेत. 2 निर्धाव चेंडू टाकले आहेत. पुढच्या चेंडूवर सिद्धार्थ काय करतात बघूया. तुषार कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघूया. सुरेख सामना होण्याची शक्यता आहे. सुंदर असा मिडऑफच्या डोक्यावरून मारलेला फटका, यावर 4 धावा. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत थोडं स्टेप करून मिडऑफच्या डोक्यावरून चौकार. पुन्हा एकदा पुन्हा एकदा झेल उडालेला आहे. फिल्डर्स पुन्हा प्रयत्नात आणि हा प्रयत्न सफल ठरलेला आहे. सिद्धार्थ बाद. बॉडगेट संघाला पहिला धक्का, मजबूत असा धक्का. सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल होत आहे. बंडू शेठ भोसले क्रिकेट क्लबने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय थोड्या वेळात येईल. पहिलं षटक दुसऱ्या इनिंगचं चालू असताना 6 धावा झालेले आहेत. 1 बाद. सिद्धार्थ बाद झालेत. दुसरा फलंदाज येण्यास थोडासा उशीर होतोय. लक्ष्मण आतखरे, लकी, ज्याला टोपण नाव निकनेम लकी, मैदानात उतरत आहे. तेही एक तडफदार फलंदाज आहेत. अक्षय मुनसे जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. माऊली जुलूने आपल्याला बोलवत आहे. अक्षय मुंगसे, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मिडविडच्या दिशेने मारलेला असा सुरेख षटकार, तडफदार शिवायांचा षटकार. बॉडीगेट संघ हा जसा क्रिकेटमध्ये नावाजलेला आहे तसा खेळाचा आनंद लुटण्यासाठीही प्रसिद्ध आहे. खूप एन्जॉय करतात क्रिकेट बॉडीगेट संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही. पहिले षटक संपलंय. नवीन गोलंदाज सक्षम कशी सक्षम कामगिरी करतात संघासाठी बघूया आपण. दुसऱ्या इनिंगचे पहिले षटक संपल्यानंतर 1 बाद 12 झालेले आहे. बॉडीगेट क्रिकेट संघाची धावसंख्या 18 चेंडू 25 धावा विजयासाठी हव्यात. कंपल्सरी चेस, निश्चित चेस करायचा आहे. सक्षम
वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक टाकत आहे. त्यांचा सामना करतील लक्ष्मण. लेग साईडच्या दिशेने एक अवांतर धाव. ओ उत्तुंग मारला असा ह्यूज 6 ओव्हर मिड विकेट. सक्षम महागडे षटक टाकताना धावसंख्या कमी असताना थोडेसे महागडे षटक ठरत आहे सक्षम यांचे. त्याचा पुरेपूर शिवा फायदा उचलत असताना 15 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा एक फ्लॅट असा चौकार. कदाचित या षटकामध्ये सक्षम यांचा पुढचा चेंडू सामना करतील शिवा. पुन्हा एकदा उत्तुंग असा मारलेला हा षटकार. सुरेख 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 फलंदाजी शिवांची. 34 धावा झालेल्या आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. आणि हा सामना विजयी ठरलेले आहेत बॉडगेट संघ. शिवांची सुरेख फलंदाजी एका या ओव्हरमध्ये सामना पालटून टाकलेला आहे. एकतर्फी असा सामना बॉडगेटने जिंकला आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना बॉडीगेट वर्सेस झुंजार. सुरेख सामना होण्याची शक्यता. झुंजार वर्सेस बॉडीगेट दुसरा सेमीफायनल. बंडू शेठ क्रिकेट क्लबने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, पण त्यांनी आपला निर्णय नाही सांगितलाय. गोलंदाजी आहे का फलंदाजी आहे त्वरित कळवावे. आपला विरोधी संघ प्रतीक्षा करत आहे.